इथून बिलॉंग करतो. आरसी फाउंडेशन, आरसी पाटील फाउंडेशन ही स्पर्धा जे आयोजित करायचे ना त्याला तोड नव्हती. रंगबिरंगीचे ते जे टी शर्ट ट्रॅक ते पण सुरुवात होईल. आणि खरी मात्र ती प्रकाश ज्योतामध्ये आलेले खेळाडूंना ती स्पर्धा आरसी फाउंडेशन त्याच गावामध्ये विलाम करणारा पहिला गोलंदाज कसा बळाला पहा. आणि फाईन लेग क्लिअर करताना दणदणी सुरुवात केली आपल्या बॅटमधून आणि ओपन केलं अकाउंट स्वतः बरं टीमचं 4 रन. कितने जल्द देखिए उस्मान पटेल देखने लायक है, छोटे छोटे बच्चों को सीखने लायक है। ये देखिए आर्यन भोईर की ये गेंद और इस गेंद को सीधे बल्ले से खेला। ये गेंद बिल्कुल स्लॉट में थी बल्ले के और गेंद को लॉफ्ट कर दिया था लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन। प्रदीपचं जर पाहिलं ना तर हा फटका मात्र काही सेकंदमध्ये बदलला. त्याने माहित होतं मिड विकेट आपल्याला तैनात आहे. मिड विकेटला फेकून तर कधी फटका फसला टायमिंग बी नसलं तर विकेट जाईल. तोच सेकंदामध्ये फ्यू सेकंद फटका बदलला ऑन ड्राव केलं आणि चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्री टू उस्मान पटेल. क्रीज के गहराई का काफी अच्छा इस्तेमाल करते हैं उस्मान पटेल। इस बार गेंद आने का इंतजार किया और बैकफुट पे जाके गेंद को यहाँ पे कलायु के सारे मोड़ दिया। छोटा हेलीकॉप्टर उड़ा था सैंडी और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर चली गई एक बाउंस के बाद और यह 4 रन। इस तरीके से 3 गेंदों में 3 चौके जड़े। उस्मान पटेल इज ऑन फायर। बजाइए डीजे। के फुटवर्क देखिए कितने तेजी के साथ चलते हैं। बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं उस्मान, इसमें कोई दोहराई नहीं है। ये चले आर्यन भोईर। इस ओवर की अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। लाऊडली अपील थर्ड अंपायरची व्ह्यूची मागणी केली आहे. पण एलपीडब्ल्यू आय थिंक व्ह्यू देण्यात येणार नाहीये. कॉट बी अंडर स्टंप एलपीडब्ल्यू नो रिव्यू. सॉरी आर्यन. काफी अच्छा कंधे का इस्तेमाल किया था यहाँ पे आर्यन भोईर ने। काफी तेज गति की गेंद थी, बिल्कुल टो पे फेंकी थी और उस्मान पहले से ऑफ स्टंप के ऊपर शफल होके जगह बनाना चाहते थे स्ट्रोक के लिए, लेकिन गेंद उनके कदमों से टकराई। अपील हुई, एम्पायर ने खारिज कर दिया। स्पीड जोरदार आवाज. फिंगर गन ऑफ. अखेरकार जी विकेट आपल्याकडे या षटकामध्ये मिळेल याचा अंदाज बांधलेला होता. रिव्हर्स सीटचा अटेम्प्ट सरळ बॅट मधून लगातार 3 चौकार. त्याच्यात एलपीडब्ल्यू ची मागणी केली होती पण दुसऱ्याच बॉल मध्ये विकेट. बेस्ट किमती विकेट, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. उस्मान बॅक. पहिला हदरा. बल्लेबाजी कर रहे थे उस्मान पटेल, लेकिन एकाएक उन्होंने अपनी एकाग्रता खोई और रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया। गेंद सीधे उनके कदमों से टकराई। यॉर्कर लेन की गेंद थी ऑफ फॉर मिडिल स्टंप पे और एम्पायर के मन में कोई भी दुविधा नहीं थी। बिल्कुल घुटने के नीचे की तरफ गेंद लगी थी और पगबाधा आउट होके वे वापस चले गए अपने डगआउट की तरफ। अब नए बल्लेबाज आ रहे मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए। योगेश पवार, मैन फ्रॉम पेन, काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। रणजी ट्रॉफी के मुकाबले में खेला है महाराष्ट्र टीम की तरफ से। आज रनों की सख्त आवश्यकता है, हालांकि 12 रन निश्चित रूप से स्कोरबोर्ड के ऊपर है, लेकिन देखते हैं अब और कितने रन यहां से जोड़ पाते हैं ये दोनों बल्लेबाज। सँडी चला 5 चेंडूचा खेळ झालेला. 3 लगातार चौकारांवर पुन्हा कमबॅक करून दिला. मॅन फॉर्म आहे आर्यन भोईर. सुपर सट्टिक 3 चेंडू 2 चेंडू मात्र आपल्या बाजूने झुकवताना 1 विकेटही प्राप्त केले. डेंजरस मॅन उस्मान पटेल बॅक. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. आर्यन भोईर बॉलिंग मार्क. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडूला टर्न केलं दूरवरून फाईन डिप्स केलं म्हणून क्षेत्रक्षेत्र येईल अडवेल. दुसरी धावची जे थोडीशी
निश्चित रुची दाखवली होती पण स्पष्ट नकार. ओव्हरची झाली पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्ती. विकेट घेताना धावा खर्च केल्या आर्यन भोईरने या ओव्हरमध्ये 13 सेंटी आर्यन भोईर की मैं सराहना करना चाहूंगा. उस्मान पटेल लगातार उनके गेंदों के ऊपर हमला कर रहे थे. लगातार 2 गेंदें उन्होंने यॉर्कर लेंथ की फेंकी, लेकिन जो 5वें गेंद के ऊपर जो अपील हुई थी उसमें एम्पायर की उंगली आसमान की तरफ गई और आखिरकार उस्मान पटेल की विकेट उन्होंने प्राप्त करी. बजाइए डीजे. जे उपदे हा थिरकताना निको तारीफ करतो आम्ही. वेद साऊंड सिस्टीम नवनाथ वालेलकर आणि ऑपरेटिंग करताना निको. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळलं होतं मॅन फ्रॉम हायवे देवे आर्यन भोईरने. 1 विकेट उस्मानचे घेताना 13 धावांवर खर्च केले. 5 ओव्हरचा मॅच, शेवटची लढत. पर्यंत चेंडू ड्राईव्ह केलं होतं, ऑन ड्राईव्ह थेट गेला होता सिलिमंडला. क्लिअर करता आलं नाही, गॅप मात्र मिळालं नाही. योगेश पवार मॅन फ्रॉम पेन 1 वर खेळतोय. 2 चेंडूचा सामना केले. पाहिलं तर 13 धावा लागले. दुसरं बघितलं 5 ओव्हरचा सामना, शेवटची लढत. बॅटची मागणी केलेली आहे योगेशने. पहा छान असं 40+ खेळताना का स्वस्थ शरीर. पहा त्याचे फिटनेस, कमरेवरती ते घटवलेली सगळं गेअर, पोट आतमध्ये, म्हणून 40 ओरडून गेला योगेश. परंतु काय त्याचा खेळ. तो धावताना रनिंगमध्ये कॅच घेतो. तो अक्षरशः शॉर्ट ऑफ करताना यंगस्टार प्रमाणे ताकदून शॉर्ट ऑफ जॅक करतो. छानपर्यंत ऑन ड्राईव्ह करतो, ऑफ ड्राईव्ह करतो. म्हणून तर अजूनही मात्र तो हिट आहे मैदानामध्ये. अर्जे बिल्कुल सैंडी, आपको अगर इस लेवल पे क्रिकेट खेलनी है तो आपको चुस्त, फिट और हिट होना ही पड़ेगा. और ये सारी खूबियाँ नज़र आ रही है योगेश पवार इनमें, इसमें कोई दो राय नहीं है. बहुत ही अच्छा फिटनेस उनका, बिल्कुल नज़र लगेगी किसी की इस तरीके का फिटनेस क्यों ना हो सैंडी, क्योंकि वे फिटनेस गुरु है. सुपर यार. चला बॅट बदललेली आहे आणि बदललेल्या बॅटमधून सज्ज झालाय. काय बॅट निस्ती बदलणे तर असा ठकमठकी करताना आपण सरळ पाठवतो. सुरक्षित फटक्याने बाउंड्रीच्या बाहेर आलाय धर्मवीर चौकार. 4 रन. डीजे चरण. सैंडी देखिए, गेंदबाज का फॉलर थ्रू भी मुकम्मल नहीं हुआ था और जो क्षेत्ररक्षक 30 गज के दायरे के अंदर क्षेत्ररक्षण कर रहे उनको हिलने तक का मौका नहीं मिला. क्या खूबसूरत कवर ड्राइव. सुपर यार.
कैलकुलेटेड क्रिकेट शब्द खेल रहे हैं अपुरे यहाँ पे. पडतात. बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थेट गेला. फॉलो तुम्ही चांगलं फिल्डिंग होते. ओरची जरी पाऊलच्या दुसऱ्याच 2 ओव्हर पाऊलच्या संपल्यात अर्जे आणि धावा स्कोर मध्ये धावफळकर 25, 12.5 धावांचे सर 25, 5 ओव्हरचे मॅच अर्जे. बिल्कुल अपने टीम की तरफ से लाइसेंस लेके आए हैं गेंदों को हिट करने का, इसमें कोई संदेह नहीं है. योगेश पवार लाजवाब बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए वे भली भांति जान रहे हैं कि ये जो टीम है त्विषा अर्जुन 11 टाइगर टीम, जिन्होंने टॉस जीता है और पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है, इनकी बल्लेबाजी का जो क्रम है ये काफी ठोस और मजबूत है. तो इसलिए ज्यादा से ज्यादा रन स्कोरबोर्ड के ऊपर टांगने का इरादा. गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. तीसरा ओवर शुरू होने जा रहा है और आर्यन भोईर को मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है. सैंडी नक्कीच ज्या गोलंदाजाने दबदबा करता अतिशय चांगलं गोल टाकलं. 13 धावा जरूर, पण उस्मानची ती विकेट ती खूप धुमाकूळ होती, ती अस्वस्थ करत होती. अर्थातच त्विषा अर्जुन 11 टायगरला आणि त्याच मोकेशाने LBWची ती विकेट श्वास मध्ये सोडला. तेव्हा आता प्रथमतः मात्र अजित मोहिते होते स्ट्राईकवरती. 2 ओव्हरनंतर पहिल्यांदा स्ट्राईक. व्हेरी डेंजरस मॅन. आम्ही पाहिले अर्थातच अजित मोहितेला रामलीला मैदान ते गाजवलं होतं. परत बॅकफुटवर ओव्हर द हेड ऑफ द शॉट कव्हर पॉइंट मध्ये क्लिअर करताना खणखणीत असं चौकाराने खातो. डीजे प्लीज. स्टंटमॅन आहे मित्रा तो. पुढे चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन ड्राईव्ह केलं. मिड विकेट फंबलिंग झाली आहे. राहुल जोगाडिया द बेस्ट फिल्डर ऑफ द टीम होतं. चांगल्या क्षेत्रामध्ये असं चपलेक्षण चुका होता, ती चूक झाली आहे राहुलकडून. जिथे 1 होती त्याचं रूपांतर 2 मध्ये करताना टीमला 31 वर नेऊन ठेवलंय. अजित मोहिते इन द स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर आपलं दुसरं. टीमकडून तिसरं ओव्हर हाताळताना आर्यन भोईर. सुपर बॉलिंग इन टू द ब्लॉक. फ्लिक ऑफ द रिस्ट. पुन्हा तो क्षेत्ररक्षण चूक करणार नाही दुसऱ्याला, ही खासियत आहे डावकर आताचा हा राहुल जोगड्या. फील्ड करेल, फक्त सिंगल मिळते या वेळेला. 32 धावा पोहोचते तिसरं प्रगतीपथावर. आजचे शेवटचे मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे. सुपर 6 ला पोहोचण्यासाठी 2 दादा संघाची इथे टक्कर, काटेकी टक्कर. त्विषा अर्जुन 11 टायगर जो फिल्डिंग करताना टॉस जिंकल्यानंतर आता बॅटिंग करताना स्वागत बिझनेस पार्क रिग्नेस 11 जो खेळतोय आता अजित मोहिते आणि योगेश पवार मैदानाच्या. 32 धावा लागल्यात. ओहो, गती कमी गतीने टाकलेला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन छान केलं. शॉर्ट ऑफ पूल करण्याचा इरादा होता. इराद्यावर पाणी फेरलं योगेशच्या. बेहतरीन बॉलिंग. समजू दे जेव्हा स्लो ऑन टाकतो ना अर्जे, तेव्हा तो बॅटरला रीड करताना अशा प्रकारचा चेंडू मोठ्या फटक्याची सजावट करू शकत नाहीये. और उसी एक्शन में गेंद को बिल्कुल धीमी गति से फेंकते हैं और उसी तरीके से अंदर और बाहर करते हैं. काफी अच्छा बॉलिंग एक्शन. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. इन कटर टप्पा पडल्या चेंडूला आत आणलं. उत्तर नव्हतं अजित मोहितेकडे. इथे डॉट बॉल. 3 चेंडू पहा पहिल्या ओव्हरमध्ये तसं टाकलं. 3 चौकार खाल्यानंतर फक्त 3 चेंडू मध्ये नंतरच्या 1 धाव देत लेग बिफोर द विकेट बाय उस्मान पटेल. आणि तेच नेमकं इथे होते. आपलं दुसरं ओव्हर क्लास. व्हेरी गुड कम बॅक. मॅन पाऊन हायवे देवा. इस युवा खिलाड़ी की मैं निश्चित रूप से प्रशंसा करना चाहूंगा. सैंडी यार्कर फसल्यानंतर असं होतं मित्र. हा बॉलर घेतलं आणि सरळ लॉंग ऑनच्या वरून आमच्या कॉमेंट्री बॉक्सला भेट देणारा येऊन पळाला षटकार. बॅटमधून साजरी करताना अजित मोहिते षटकार.
एक तरफ जाके खड़ा रहूं सैंडी. येस 4 चेंडूमध्ये अवघी सिंगल. 2 चेंडू आता शिल्लक म्हणजे ओव्हरऑल 8 चेंडूचा खेळ मात्र ही इनिंग समाप्त होण्यासाठी बाकी आहेत. ये देखिए फिर एक बार स्विंग एंड मिस. अब अच्छा टिप्पा पकड़ा है. मिडिल स्टंप पे गेंद को पिच कर रहे हैं, बाहर की तरफ निकाल रहे हैं, अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया जा रहा है अजीत मोहिते द्वारा. लेकिन लगातार यहाँ पे बिंदी गेंदे फेंकते हुए गेंदबाज नयन भगत, मैन फ्रॉम बामन डोंगरी रायगढ़, क्या क्रिकेट खेल रहे हैं, बिल्कुल कहर ढा रहे हैं. इस बार ये वाइड यॉर्कर गेंद थी लेकिन ज्यादा अतरंगी निकलती हुई गेंद, और एम्पायर इशारा कर रहे उदय तांडिल सर. वाइड का इशारा किया है उदय तांडिल सर ने. इस तरीके से 1 रन अतिरिक्त खाते में कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है आज शायद शेख नाही म्हटलं, खरोखर मी तारीफ करतो शायद शेख. इट्स वाईट. 41 रन. इस बार गेंद आने का इंतजार किया, स्क्वायर कट कर दिया है, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर जा रही है गेंद, और ये 4 रन. आखिरकार जो प्रयास किया जा रहा था अजीत मोहिते द्वारा, उसके ऊपर बिल्कुल खरे उतरे और अंतिम गेंद के ऊपर यहां पे ये चौका जड़ दिया. ओवर की समाप्ति हुई है. कुल स्कोर है 45 रन. बजाइए डीजे. इस प्रतियोगिता के सुपर 6 में पहुंचने वाली ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट का ये महाकुंभ धर्मवीर आनंद दिगे ट्रॉफी 2025 के ये मुकाबले, जिसके आयोजक है आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे, और ये 24वां वर्ष है. पहला इस प्रतियोगिता का इनाम है 5 लाख रुपया नकद, दूसरा इनाम है 2.5 लाख रुपया नकद. अक्षय पवार
देखिए स्वीपर कवर के ऊपर से उड़ा दिया है और ये 6 रन आते आते सिक्सर जड़ दिया है। बजाइए डीजे। बाएं हाथ से ओवर द विकेट मिस टाइम किया है स्ट्रोक को और क्या लाजवाब कैच। डीप कवर के क्षेत्ररक्षक आगे की तरफ दौड़ के आए अमित पाटिल और उन्होंने कैच लपक लिया और इस तरीके से अक्षय पवार आउट होके वापिस जा रहे अपने डगआउट की तरफ। कुल स्कोर है स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 टीम का। टॉस हारने के बाद पहली मर्तबा आमंत्रित किया है इनको द्वेषा अर्जुन 11 टाइगर के टीम ने। कुल स्कोर है 3 विकेटों के नुकसान के बाद 53 रन। मैन फ्रॉम पेन रायगढ़ पेट माफ करिए आरसीसी पेट आरसीसी पेट के ये खिलाड़ी सैंडी बिल्कुल सही। काफी अच्छी बल्लेबाजी करते, ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए विख्यात है राहुल जोगाड़िया। अब बायां हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार और इस बार काफी अच्छी गेंद थी, ब्लॉक होल्ड में फेंकी हुई गेंद और गेंद को मिड विकेट रीजन में खेला 1 रन के लिए और 1 रन के साथ कुल स्कोर है 54 रन। स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 टीम का अर्जुन 11 टाइगर टीम के साथ खेलते हुए। ये अंतिम गेंद है इस पारी की। राहुल जोगाड़िया अजीत मोहिते के लिए गति में परिवर्तन किया था, मिड विकेट रीजन में गेंद गई है। जब तक ओमकार देसाई गेंद को उठाते थ्रो करते तब तक 2 रन मुकम्मल किए। पारी की समाप्ति हुई है 3 विकेटों के पतन के बाद रन मुकम्मल किए स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 टीम ने। 56 रन और 57 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए। बजाइए डीजे। दूसरी पारी जैसी शुरू होगी वैसे ही आपके खिदमत में एक बहुत ही उम्दा क्रिकेट कमेंटेटर जिनका नाम है मल्टी टैलेंटेड क्रिकेट कमेंटेटर विघ्नेश मडवी और उनके साथ इसी गांव के भूमिपुत्र उमेश मात्रे महाराज आपके खिदमत में जुड़ेंगे। तब तक डीजे के पास चलते हैं। बजाइए डीजे। थैंक यू। च्या पहिल्या दिवसातील अखेरचा सामना आपल्या समोर रंगला जातोय। स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 वर्सेस सामना आहे त्विषा अर्जुन 11 टायगर असे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये सुपर 6 साठी हा घमासान सुरू आहे आणि
आपण पाहू शकाल पहिला डाव पाहिला आणि पहिल्या डावामध्ये स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 टीमने बॅटिंग करत असताना धावा उभारल्या तब्बल 56 आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलं. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अजित मोहितेने 17 धावांचं योगदान दिलं, उस्मान पटेलने 12 धावांचं योगदान दिलं, अक्षय पवारने एक षटकार लगवला आणि टीम मात्र आपण पाहू शकाल जाऊन पोचली तब्बल 56 या आकड्यावर आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शाहिद शेख गब्बर आणि त्याच्या सोबत आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आणि मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर मिस्टर ओमकार देवीदास देसाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओमकार देसाई पाहायला मिळतोय, ज्या ओमकार देसाईने याच नवी मुंबईमधून क्रिकेटची सुरुवात केली कुशल 11 सारसोळे टीमसाठी आणि बघता बघता आज ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू खुल्या गटातील क्रिकेट खेळला आणि ज्या पद्धतीने ओमकार देसाईचा परफॉर्मन्स आजपर्यंत पण पाहिली, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. अंगद पाटील विनंती करतोय आणखी जसजसा वेळ पुढे जाईल तसतसा मैदानात अंधार पसरेल, त्यामुळेच विनंती असेल रिग्नेश 11 टीमला लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. 57 धावांचा टार्गेट आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये उमेश म्हात्रे आमच्यासोबत जुडले गेलेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर आज 4 समालोचक तुम्ही ऐकलेत. रेडिओ जॉकी प्रदीप बिचारे सर असतील, महागुरु संतोष म्हात्रे सर असतील, उमेश म्हात्रे सर असतील, या सगळ्या समालोचकांनी आज भरपूर चांगलं समालोचन ऐकायला मिळालं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय हुसेन, षटक क्रमांक पहिलं. 57 धावा उमेश सर आपण जर पाहिलं तर या संध्याकाळच्या मंद प्रकाशामध्ये कुठेतरी धावा चांगल्या म्हणाव्या लागतील. हो अगदी बरोबर आहे. सामना अगदी कट टू कट होईल. सामना सोपा नाहीये कारण भूमिपुत्र क्रीडांगणाचा हा इतिहास आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि ते जोरदार अपील, पंचानं ते अपील उचलून धरलेले आहे. लेग बिफोर विकेटची शिकार इथे शाहिद शेख गोल्डन डकचा शिकार, शून्यावरती बाद. पहिला धक्का लागतोय, पहिली विकेट रिव्हर्स बॉलवर फलंदाज बाद होत असताना शाहिद शेख अगदी महत्वाचा खेळाडू आहे तो बाद झाला. शाहिद शेख सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना पहिला धक्का लागतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. एक गडी बाद 0 अशी सुरुवात पाहायला मिळते. 57 धावांचा पाठला करत असताना न्यू बॅटर मिस्टर अशरफ खान फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हुसेनने पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अकोटप्प्याचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळते. मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. लाजबाब क्षेत्ररक्षण. रत्नदीप जडेजा आपल्याला पाहायला मिळते. रत्नदीप चौधरी पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होते. काय एफर्ट्स उमेश सर, लाजबाब एफर्ट्स. पहा आपल्या स्क्रीनवरती अगदी ऐन मोक्याच्या वेळी त्यानं उडी मारली रत्नदीपनं आणि एका हातानं बॉल अडवलाय. फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलाय आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता सर्रास हे फिल्डर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. इथे मोठा फटका लगवला जातोय. ओमकार देसाईच्या बॅट मधून येतोय. ऑन दी अप, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पिकअप स्ट्रोक लगवला गेलाय. ओमकार देवीदास देसाईच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक.
इथे शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग बाउंड्री लगत चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषे पलीकडे. ओमकार देसाई आता रंगात आलाय, ढंगात आलाय. आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. खूप टप्प्याचा बॉल. खराब गोलंदाजी विघ्नेश, कारण पहिला बॉल तुम्ही पाहिला तर ओशियनचा अगदी हिट स्तंभ होता, परंतु हे दोन सुरुवातीचे बॉल आहेत ते भरपूर आखूट टप्प्याचे टाकले. अगदी रूम भेटला ओमकारला आणि शफल होऊन ऑन साईडला केलाय. यावेळी बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक अंगद पाटील स्वतः कॅप्टन येतोय. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. या मॅचचं नक्कीच रंगतदार अवस्थेत असेल. पण ओमकार देसाई हा अनुभवी खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. त्यामुळेच हा अनुभवाचा वापर या महत्वाच्या मॅचमध्ये करत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. हुसेनने कमबॅक केलंय, वापसी केली. पहिल्या 2 बॉलवर चुका केल्या होत्या, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आतापर्यंत 5 जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 वर 1 गडी बाद. नेन्सल आकडा पाहायला मिळतोय 11 वर 1 गडी बाद. उमेश सर, सुरुवात तर चांगली केलेली आहे. ओमकारनं 4 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात आणि अशरफच्या बॅटमधून सिंगलमध्ये सिंगल आलेली आहे. ओमकार देसाई आता डावाची सूत्र हाती घेतलेली आहेत. पहिल्या सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये फारसा त्याचा खेळ झाला नाही आहे, परंतु या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 10 धावा त्यांना बनवलेल्या आहेत. आणि नुकतीच गेल्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये माईक असती जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, डॉन स्मिथ, डेल स्मिथ यांच्यासोबत मात्र एक कॅप्टनशिप करत असताना ओमकारनं ती स्पर्धा जिंकलेली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटच्या खेळाडूंच्या सोबत अगदी तो खेळण्याची संधी मात्र ओमकार देसाईला प्राप्त झाली होती आणि दिल्लीमध्ये ती स्पर्धा रंगली होती. त्या दिल्लीच्या स्पर्धेमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा जिंकली ओमकारनं. येस, अनेक विक्रम, अनेक चांगल्या चांगल्या खेळी आपण सातत्याने पाहिल्यात ओमकार देसाईची. अशरफ खान स्ट्रायकेटवर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर अंगद पाटील. इनामपुरी एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले. 11 धावा धाव फलकावर लागली. 57 धावांचा पाठलाग करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी कव्हर ड्राईव्ह, लाजबाब क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अशरफ खानच्या बॅट मधून येतोय. लाजबाब धमाकेदार चौकार. काय फटका आहे, खूप चांगला फटका तुम्ही पाहिला. बॉलला लपेटला, अगदी घासत चाटत आणि पुसत बॉलला काढलाय. अगदी गुदगुल्या करत बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. त्या खोटप्याचा बॉल लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वेळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. प्रेशर असेल अंगद पाटीलवर. पहिल्या बॉलवर चौकार लगवल्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 57 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट पार करत असताना हे पार्टनरशिप होणं देखील तितकीच महत्वाचे आहे. स्विच हिटचा फटका, लाजबाब स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क. सीमारेषे पलीकडे अंपायरचा इशारा येतोय षटकार आणि स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. म्हणजेच भीमर चेंडू हाताळलाय. चूक केली अंगद पाटीलने. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्विच हिट केला होता आणि फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फुलटोस होता आणि फुल टोल इथे वसूल करत हा मारला अशरफनं षटकार. अशी गोलंदाजी तुम्ही अशरफच्या समोर करू शकत नाहीये. या धावा रोखाव्या लागतील कारण 23 झाल्यात. षटक क्रमांक 2 प्रगती उतार आहे. फक्त एकाच बॉलचा खेळ संपलाय आणि 23 धावा झाल्या. 57 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. डेफिनेटली एक बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 12 धावा खर्च केलेत अंगद पाटीलने. खराब गोलंदाजी कॅप्टन कडून होत आहे चूक. अशरफ खान या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना अकोटप्पाचा बॉल शॉर्ट ऑन पोल. फ्रीहिटच्या बॉलवर चेंडू हवेत आहे. उस्मान पटेल त्या खाली येईल. कॅच पकडली जाते पण इथे फलंदाज बाद होऊ शकणार नाही. 1 धाव मिळते. एका धावाला टीमची धावसंख्या पुढे जात असताना
24 आकड्यावर 24 धावा फलकावर लागले. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 वर्सेस हा सामना आपण जर पाहिला तर विशा अर्जुन 11 टायगर हा संघ आहे. दोन्ही टीम साठी महत्वाचा सामना आहे. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून आपला प्रवास संपेल आणि जो संघ विजयी होईल तो मात्र जाईल सुपर 6 मध्ये. ऑलरेडी संत बाळूमामा प्रतिष्ठान संघ हा मात्र पोचलाय सुपर 6 मध्ये. लगातार 2 सामने जिंकलेत. इथे देखील फुलरलेनचा चेंडू आहे, स्वीप केला आहे. कन्व्हेन्शनल स्वीप पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मिळते सिंगल. स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगला गेम प्लॅन आहे ओमकार देसाई आणि अशरफ खानच्या माध्यमातून. षटकार चौकार येतात त्याबरोबर सिंगल डबलचा खेळ देखील सुरू आहे. उमेश मात्र हेच तर क्रिकेटमध्ये करायचं असतं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत त्यावेळेस मात्र सिंगल डबलवर सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावा लागतो आणि इथे तेच करतायत अशरफ आणि ओमकार. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याच्या दिशेने मात्र वाटचाल करतात हे दोन्ही बॅटर. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली होती, त्यानंतर कमबॅक करत असताना हे पार्टनरशिप होत असताना यावेळेस फुलरलेनचा चेंडूला पाठवलाय समोरच्या दिशेने. आसमानी टोला अशरफ खानच्या बॅट मधून येतोय. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का आणि अशरफच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग छक्का. दी ग्राउंड अगदी स्ट्रेट हिट मारलाय. पुन्हा एकदा ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होती. कमबॅक केलंय पण या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अंगद पाटीलने भरपूर धावा खर्च केल्यात. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. कॅप्टन कडून होती चूक. या स्पर्धेमध्ये हवी तशी गोलंदाजी झाली नाही अंगद पाटीलची. या ओव्हरमध्ये देखील धावा देत असताना आणखीन एक फुलरलेनचा चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा पुन्हा एकदा इशारा येतोय नो बॉल प्लस षटकार. 6 धावा. गोलंदाजी काय म्हणाल अंगद पाटील सारख्या एक प्रमुख गोलंदाजाकडून अशा चुका होतात. अंगद पाटीलनं मागच्या मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स कडून इन कडून जी गोलंदाजी केली होती ती इफेक्टिव्ह राहिली होती, परंतु फार इन कडून आता तिथे गोलंदाजी केली जाते आणि तिथे मात्र खर्चिक झालाय अंगद पाटील. फ्रीडचा इशारा देत असताना बदली गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना आणखीन एक फुलरलेनचा चेंडू आहे पाठवलाय सीमा रेषे पलीकडे. अशरफ खान आता थांबणार नाही. ज्युसी फुल टॉस वर आय एम द बॉस सांगणारा षटकार. अशा तऱ्हेने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. थँक्यू जीजे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 44 आकड्यावर 44 ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हरमध्ये तब्बल आल्यात 27 धावा. सुपर बॅटिंग. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 13. अशरफ अगदी का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. अगदी ढगाट लाइटिंग करत बॉल वरती करतोय फायटिंग. 3 षटकार त्यानं मारलेत. अप्रतिम बॅटिंग करतोय मैदानामध्ये. फारसा चांगला खेळ झाला नाहीये या ओव्हर मध्ये अंगदचा. कारण या ओव्हर मध्ये जवळजवळ अंगद पाटीलनं 33 धावा खर्च केल्या आणि 5 चेंडू त्याला टाकावे लागले कारण 2 बिमर टाकले. त्यानंतर मात्र तो बॅट झाला आणि त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाने 1 चेंडू टाकलाय. आता 18 बॉल मध्ये धावांची गरज आहे फक्त 13. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय रबी मुंबक. ओहो स्विच इट उलटा सुलटा. ओमकार देवीदास देसाईच्या बॅट मधून बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार.
जुनी धावा करायच्या आहेत विजयासाठी 9. धर्मवीर चषक 2025 हा पहिला दिवस तुम्ही पाहताय. शपलवून हुक केलाय आणि धावा केल्यात बुक 4. आणखीन एक चौकार ओमकार देसाईच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. टीमची धावसंख्या आता 52. फक्त धावा करायच्या आहेत 5. वन साइड मॅच. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तुम्ही आलात. खरोखर आजचा दिवस या प्रेक्षकांच्या मूल्यमानावर गाजला. तर मित्रांनो प्रेक्षकांनो उद्या सुद्धा आज आपल्याला ऑल इंडिया आयकॉनचे खेळाडू जसे पाहायला मिळाले तसे मात्र उद्या सुद्धा एकापेक्षा एक धुरंधर प्लेयर या क्रीडांगणावरती खेळताना दिसतील. त्यामुळे यायला तुम्ही विसरू नका या धर्मवीर चषकाचा आनंद घेण्यासाठी. येस, उद्याचे सामने थोडक्यात मी सांगतोय. पहिला सामना KCA फायटर्स गावदेवी त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी गावठाण असा सामना देखील KCA फायटर्स गावदेवी गावठाण त्यांच्या विरोधामध्ये मयूर 11 असा सामना असेल आणि त्यानंतरचा सामना देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा लॅप शॉट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. शॉट फाईन लेगला बीट करून आता बॉल सीमारेषा पलीकडे ओमकारच्या बॅट मधून अगदी चौकारांचा पाऊस येतोय. वाह काय इम्प्रोव्हायझेशन. चला आपल्या उद्याचे स्क्रीनवरती- सामने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. KCS फायटर्स गावदेवी गावठाण त्यांच्या विरोधामध्ये मयूर 11 हा संघ देखील खेळ. त्यानंतर ग्लोरियस स्पोर्ट्स त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर हे 4 संघ आणि त्या 4 संघामध्ये अनेक तारे सितारे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी 9 वाजता याच मैदानावर पाहायला मिळेल. आणि आणि ते विजयी चौकार येतोय. हा सामना मात्र जिंकलेला आहे 9 विकेटनं हा सामना जिंकलेला आहे. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11च्या विरोधामध्ये द्विशा अर्जुन 11 टायगर या टीमनं हा सामना जिंकला. वेल प्लेड अभिनंदन. आणि टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाला हा दुसरा संघ द्विशा अर्जुन 11 टायगर. जिंकणाऱ्या टीमचं अभिनंदन आणि हारणाऱ्या टीमला सुद्धा आम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये देतो खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करूया. त्यानंतर तुमच्याकडे डीजे आम्ही येणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहा आपली मॅच समरी तुम्ही पाहताय. अशरफ खान 8 बॉलमध्ये 30 धावा अगदी ताबडतोब बॅटिंग त्याने केली. महासंग्राम धर्मवीर चषक 2025 चा पहिला दिवस इथे संपलेला आहे. सर्व प्रेक्षकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.